गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विषयाचा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम बघितला. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रासाठी आणि द्वितीय सत्रासाठी जो अभ्यासक्रम आपल्याला आखून देण्यात आलेला आहे, ज्याचा आपल्याला यावर्षी अभ्यास करावयाचा आहे, त्याचा अभ्यास आपण मागच्या तासिकेमध्ये केलाच. परंतु त्याचबरोबर आपण आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, आपल्याला पहिल्या सत्रासाठी आणि दुसऱ्या सत्रासाठी विद्यापीठाची सत्र परीक्षा किती गुणांची असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अंतर्गत मूल्यमापनासाठी किती गुण दिलेले आहेत आणि त्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या तासिकेमध्ये केला. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रथम सत्रासाठी आणि द्वितीय सत्रासाठी आपल्या मराठी विषयाचं नाव हे कसं वेगळं आहे, त्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत हे सुद्धा आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं. आणि या तासिकेमध्ये आपण विशेषतः भर देणार आहोत तो म्हणजे आपल्याला यावर्षी या सत्रामध्ये प्रथम सत्रासाठी जे अभ्यास पुस्तक आखून देण्यात आलेलं आहे, ज्या अभ्यास पुस्तकावर आधारित 85 गुणांसाठी आपल्याला एकूण अंतर्गत आणि सत्र परीक्षा यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, त्या पुस्तकाचा परिचय आपण आज करून घेणार आहोत. हे पुस्तक आपण प्रत्येकाने खरेदी करणं हे आपल्या स्वतःसाठी गरजेचं आहेच आणि त्यामुळे या पुस्तकाचा परिचय थोडक्यात मी या तासिकेद्वारे तुम्हाला करून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचा परिचय आपण या तासिकेला करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया या पुस्तकाचं मुखपृष्ठ. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ. आपल्या पुस्तकाचं नाव आहे उत्कर्ष वाटा. आपल्याला प्रथम सत्रासाठी एकूण 2 घटक असणार आहेत आणि या एकूण 2 घटकांमध्ये आपल्याला पहिला घटक जो असणार आहे तो निबंध लेखन असणार आहे आणि निबंध लेखन हे फक्त 15 गुणांसाठी असेल. परंतु त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे अभ्यास पुस्तक आहे ज्यावर आधारित आपल्याला सत्र परीक्षेमध्ये 55 गुणांवर आधारित प्रश्न आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे संपूर्ण 30 गुण हे आपल्याला या पुस्तकावर आधारित असणार आहे. मग हे अभ्यास पुस्तक जे आपल्याला नेमून दिलेलं आहे, या पुस्तकाचं नाव आहे उत्कर्ष वाटा. विद्यार्थी मित्रांनो, हे उत्कर्ष वाटा पुस्तक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, हे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. या पुस्तकाचे संपादकांची नावं सुद्धा या पुस्तकावर आहेत. संपादक डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर तुकाराम रोमटे, त्याबरोबर डॉक्टर राजेंद्र सांगडे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे उत्कर्ष वाटा हे पुस्तक, यावर या गोल चित्रामध्ये काही चित्रसुद्धा त्यामध्ये दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काही पिकं दिसत आहेत, काही ठिकाणी काम करणाऱ्या ऑफिसमध्ये काम करणारे कार्यालयातील प्रशासनिक माणूससुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही शेतकरी, काही कंपन्यांमध्ये काम करणारे मजूर, त्याचबरोबर पशुपालन करणारे मजूरसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, व्यावसायिक दिसत आहेत, शेतीची काही पिकं या ठिकाणी दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे कारण उत्कर्ष हा आपल्याला कोणत्याही क्षेत्रात साधता येत असतो, हे थोडक्यात या पुस्तकात आपल्याला बघायला मिळणार आहे. या पुस्तकामध्ये विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा यामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या चित्रामध्ये आपल्याला फक्त शेतीशी निगडीतच त्या ठिकाणी चित्र दिलेली नाहीत, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला आपला उत्कर्ष हा कसा साधता येतो आणि तो काही कर्तृत्ववान व्यक्तींनी कसा उत्कर्ष साधलेला आहे ते आपल्याला या पुस्तकातील काही लेखांवरून किंवा त्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या विचारांवरून दिसणार आहे आणि हेच आपल्याला यावर्षी अभ्यासावयाचं आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं तयार केलेलं आहे. हे उत्कर्ष वाटा नावाच्या पुस्तकाचा आपल्याला यावर्षी अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं मुखपृष्ठाविषयी. आता यानंतर आपण बघणार आहोत या पुस्तकाचं मलपृष्ठ कसं आहे. हे आहे या पुस्तकाचं मलपृष्ठ. विद्यार्थी मित्रांनो, या मलपृष्ठावर आपल्याला काही ओळी, काही वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. याद्वारे आपल्याला एक संदेश या ठिकाणी थोडक्यात दिलेला आहे. या मलपृष्ठावर जे विचार मांडलेले आहेत, ते विचार संपादकांनी जे मांडलेले आहेत ते आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे विचार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मलपृष्ठावर लिहिलेलं आहे की उत्कर्ष हा कोणत्याही एका ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित नाही. विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष म्हणजे थोडक्यात आपण जी काही प्रगती करत असतो, आपल्या स्वतःचा उत्कर्ष साधत असतो, तो उत्कर्ष हा आपल्याला कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही.
म्हणजे आपण कोणत्याही क्षेत्रात उत्कर्ष हा साधू शकतो. म्हणजे कोणतंही काम हे लहान मोठं नसतं. आपण त्या कामात किती आपल्याला स्वतःला झोकून देतो आणि त्यामध्ये आपण उत्कर्ष कसा साधतो यावर ते कार्य अवलंबून असतं. आणि त्यामुळे उत्कर्ष जर आपल्याला साधायचा असेल तर उत्कर्ष आपली स्वतःची प्रगती ही कोणत्याही एका ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित नाही. त्यामध्ये ग्रामीण, शहरी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे कप्पे सुद्धा नसतात. या ठिकाणी आपले जे संपादक मंडळ आहे त्यांनी आपल्यासाठी हे विचार मांडलेले आहेत आणि तोच उद्देश समोर ठेवून या कर्तृत्ववान व्यक्तींचे विचार आपण सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे आणि आपण सुद्धा आयुष्यात यांच्यासारखं यशस्वी व्हावं. त्यासाठी आपल्याला या प्रेरणादायी गोष्टी, काही विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की उत्कर्ष हा कोणत्याही एका ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित नाही आणि त्यामध्ये ग्रामीण, शहरी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे कप्पे तर मुळात नसतातच. म्हणजे उत्कर्ष हा कुठेही कसाही आपल्याला साधता येऊ शकतो. आपण गावात राहतो म्हणूनच आपण उत्कर्ष साधू शकत नाही असा काहींचा गैरसमज असतो, परंतु तसं काहीही नसतं. आपण ग्रामीण भागातील असो, शहरी भागातील असो, राष्ट्रीय स्तरावर असो, आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, असे कोणतेही कप्पे कुठेही नसतात. शेतीमध्ये सुद्धा उत्कर्ष साधता येतो. यामधील काही कथांच्या, काही लेखांच्या किंवा काही भाषणांच्या वाचनानंतर आपल्याला नक्कीच कळणार आहे की उत्कर्ष हा आपल्याला शेतीमध्ये सुद्धा साधता येतो. फक्त आपण विचार त्या पद्धतीनं केले पाहिजेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाच्या मलपृष्ठावर हे जे विचार मांडलेले आहेत, जे विचार तुम्ही या ठिकाणी बघत आहात, त्यामध्ये लिहिलेलं आहे की पुढे लेखक संपादक म्हणतात, खेड्यातूनही आंतरराष्ट्रीय झेप घेता येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय झेप घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या देशांनाच भेटी द्यायला हव्यात असं नाही, तर आपल्याला शेतीमध्ये सुद्धा उत्कर्ष साधता येतो आणि खेड्यातून सुद्धा आंतरराष्ट्रीय झेप आपल्याला घेता येते. म्हणजे आपण आपल्या खेड्यात काम करत आहात, आपल्या ग्रामीण भागात काम करत असाल, परंतु आपण आपल्या कार्यात झोकून दिलं स्वतःला आणि आपलं जर ते काम तितक्या उच्च प्रतीचं असेल तर आपली आंतरराष्ट्रीय झेप ही आपोआपच घेतली जाणार आहे. आणि त्यामुळे खेड्यातून सुद्धा आंतरराष्ट्रीय झेप घेता येते. अनुभव नसतानाही यश मिळते. म्हणजे यश मिळण्यासाठी आपल्याला अनुभवच आधी यायला हवेत असं काही नाही, तर अनुभव नसताना सुद्धा काहींना यश हे नक्कीच मिळू शकतं. त्याचबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा आधार घेत जिद्द, कष्ट, सचोटी, गुणवत्ता, त्याचबरोबर समूहाचे काय दिलेलं आहे या ठिकाणी, समूहाचे भले करण्याची जाणीव, उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका, ग्राहकांचा विश्वास, व्यापक समाजहित, स्वयंशिस्त, कार्यसंस्कृती, कामामध्ये वाहून घेण्याची प्रवृत्ती, कौशल्य, व्यवसायाची बांधिलकी, सहनशीलता, चिकित्सक वृत्ती आणि नेतृत्व गुणांची क्षमता आदी गुण अंगी निर्माण करणे हे आजच्या काळामध्ये आवश्यक झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे गुण दिलेले आहेत, या सर्व गुणांपैकी काही गुण जरी आपण आत्मसात केले तरी निश्चितच आपल्या भविष्यासाठी, आपल्या करिअरसाठी आपल्याला हे उपयुक्त ठरणार आहे. अतिशय छान असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलेलं आहे की ज्ञान असो, विज्ञान असो किंवा तंत्रज्ञान असो, ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा आधार आपण घेतला पाहिजे आणि हा आधार घेऊन जिद्द, कष्ट, सचोटी, गुणवत्ता आणि समूहाचं भलं करण्याची जाणीव, त्याचबरोबर उपेक्षितांना सुद्धा आपण न्याय देता आला पाहिजे. आपल्याला उपेक्षितांना न्याय देण्याची आपली एक वेगळ्या प्रकारची भूमिका असायला हवी. समूहाचं भलं करण्याची जाणीव आपल्या स्वतःमध्ये असायला हवी आणि ज्ञानाचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आपण आधार घेऊच, परंतु त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या अंगी आपण काही गुण बाणवले पाहिजेत. ते म्हणजे जिद्द, कष्ट, सचोटी, गुणवत्ता, मेहनत करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. त्याचबरोबर उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. काही उपेक्षित लोक असतील तर त्यांना न्याय आपल्याला देता आला पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास जिंकणं, व्यापक समाजहित बघणं, म्हणजे समाजहिताचा व्यापक पद्धतीनं विचार आपल्याला करता आला पाहिजे. संपूर्ण समाजाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार आपल्याला करता आला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगी स्वयंशिस्त असायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, स्वयंशिस्त जर आपल्या अंगी नसेल तर या बाकीच्या गुणांचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. कारण हे गुण आत्मसात करण्यासाठी, हे कार्य आपल्याला करून घेण्यासाठी, हे विचारही आत्मसात करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या अंगी स्वयंशिस्त असायला हवी. आणि म्हणूनच स्वयंशिस्त, कार्यसंस्कृती, कामामध्ये वाहून घेण्याची प्रवृत्ती, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी काम करत आहोत परंतु त्या कामामध्ये संपूर्णपणे मन आपण रमवायला हवं.
त्या कामामध्ये आपण आपल्याला वाहून घ्यायला हवं, आपली प्रवृत्तीच तशा स्वरूपाची आपण करून टाकायला हवी। या कामामध्ये वाहून घेण्याची प्रवृत्ती आपण स्वतः काही कौशल्य आत्मसात करायला हवी। ते कौशल्य व्यवसायाशी बांधिलकी, आपण जर व्यवसाय करत असू, स्वतःचा बिझनेस आपण करत असू, तर विद्यार्थी मित्रांनो त्या व्यवसायाशी आपण बांधिलकी ठेवायला हवी। आपण व्यवसाय करत असू तर व्यवसायामध्ये आपल्याला नफा तोटा किंवा आपलं नुकसानही काही वेळेस होणार आहेच, परंतु त्या व्यवसायाशी आपण बांधिलकी जपून ठेवली पाहिजे। ते जपून ठेवण्याचं कार्य आपल्याला करता आलं पाहिजे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही नुकसान झालं, काही अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांनी त्रास दिला, तर ते सर्व सहन करून घेण्याची सहनशीलता आपल्यामध्ये असायला हवी। सहनशीलता असणं हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण आपल्यासाठी आहे। जर हा गुण आपल्यामध्ये असेल आणि आपण त्या काही गोष्टी सहन करून नंतर त्यावर कार्य करत असू, तर निश्चितच आपला उत्कर्ष होणार आहे। त्याचबरोबर चिकित्सक वृत्ती आपल्या अंगी असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व गुणांची क्षमता आदी गुण अंगी निर्माण करणे हे आजच्या काळामध्ये आवश्यक झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गुणांबरोबर आपल्या अंगी महत्त्वाचं म्हणजे असायला हवं तो म्हणजे नेतृत्व गुण, लीडरशिप। जर लीडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला या बाकीच्या गुणांचा सुद्धा काही उपयोग होणार नाही, काहीही फायदा होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, नेतृत्व गुण आपण स्वतःमध्ये आत्मसात करायला हवा। त्या नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं, अनुभव असायलाच हवा असंही नाही। जर आपल्याकडे नेतृत्व गुण असेल, लीडरशिप असेल, तर आपण ते कार्य यशस्वी पद्धतीनं करू शकू। आपल्याला टीम वर्क छान पद्धतीनं करता आलं पाहिजे आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष साधण्यासाठी हे सर्व गुण आपल्या स्वतःमध्ये आत्मसात करणं हे सुरुवातीला महत्त्वाचं आहे। आणि हे सगळे गुण, हे सगळे विचार तुम्हाला FYला म्हणजे प्रथम वर्षालाच सांगणं हे खूप गरजेचं आहे, कारण हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे आणि त्यामुळे हे सर्व गुण तुम्ही आत्ताच्या क्षणाला आत्मसात जर केलेत तर निश्चितच भविष्यासाठी ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आजच्या काळामध्ये आवश्यक झालेलं आहे असं संपादक सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतात आणि त्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागतो। उत्कर्ष हा सहज साध्य नसतो, तसा तो अप्राप्यही नसतो। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की उत्कर्ष हा एका ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित नसतो। कोणत्याही क्षेत्रात आपण गेले, ग्रामीण भागातील असो, शहरी भागातील असो, राष्ट्रीय स्तरावर असो, आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, कुठेही आपल्याला उत्कर्ष साधता येतो। फक्त आपल्या अंगी हे गुण असायला हवेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि कारण उत्कर्ष हा सहज साध्य नसतो। म्हणजे आपल्याला कोणत्याही ठिकाणाहून उत्कर्ष हा मिळू शकतो, परंतु आपल्यामध्ये हे गुण असायला हवेत, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहनशीलता आपल्याकडे असायला हवी। त्याचबरोबर संघर्ष आपण केला पाहिजे। जर आपल्याला संघर्ष करता आला तरच उत्कर्ष आपण या ठिकाणी प्राप्त करू शकणार आहे। उत्कर्ष हा सहज साध्य सुद्धा नसतो। म्हणजे उत्कर्ष आपल्याला सहजरित्या किंवा सोप्या पद्धतीनं लगेच प्राप्त होऊन जाईल असं सुद्धा नाही, तो सहज साध्य नसतो। त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा ही आपल्याला करावीच लागते आणि तसाच तो अप्राप्यही नसतो। म्हणजे ज्याप्रमाणे आपण असं म्हणू की उत्कर्ष हा सहज मिळत नाही, सहज साध्य तो नसतो, त्याचबरोबर तो अप्राप्यही नसतो। म्हणजे तो आपल्याला प्राप्त होणारच नाही असं सुद्धा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष हा आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतो, तो अप्राप्य नाही। आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या उत्कर्ष वाटा या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेला हा विचार जर आपण दररोज यामधील एक गुण जरी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी निश्चितच आपल्याला भविष्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे। आणि हा जो विचार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, हा विचार आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणारा विचार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुखपृष्ठ बघितलं, मलपृष्ठ बघितलं, यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत आणि संपादक कोण आहेत। संपादक कोण आहेत हे आपण पहिल्या मुखपृष्ठावर बघितलेलं आहेच, परंतु तरीही त्याचबरोबर हे बघा, सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, प्रथम वर्ष वाणिज्य, मराठी अभ्यास पुस्तक, प्रथम सत्र 2019 पासून। विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षापासूनच हे पुस्तक आपल्याला या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी लागू करून देण्यात आलेलं आहे आणि हे आपल्याला अभ्यास पुस्तक आहे प्रथम सत्रासाठी फक्त। उत्कर्ष वाटा ज्या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक विद्यार्थी मित्रांनो आहेत शब्दालय प्रकाशन
श्रीरामपूर. श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे संपादक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 3 संपादक डॉक्टर शिरीष लांडगे सर, त्याचबरोबर डॉक्टर तुकाराम रोंगटे सर आणि डॉक्टर राजेंद्र सांगळे सर. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी जिजामाता शास्त्र आणि कला महाविद्यालय ज्ञानेश्वर नगर, त्यामध्ये दिलेलं आहे ज्ञानेश्वर नगर येथील पोस्ट भेंडे, तालुका नेवासा आणि जिल्हा अहमदनगर येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख जे आहेत डॉक्टर शिरीष लांडगे सर, हे या पुस्तकाचे मुख्य संपादक आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे सर, हे सुद्धा या पुस्तकाचे संपादक आहेत. आणि त्याचबरोबर VN नाईक एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शरणपूर नाशिक येथील सहयोगी प्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र सांगळे सर, हे 3ही मराठी विषयाचे प्राध्यापक या पुस्तकाचे संपादक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक या संपादकांनी मिळून अतिशय छान पद्धतीनं संपादित केलेलं आहे. यामध्ये दिलेला प्रत्येक लेख, प्रत्येक कथा, प्रत्येक भाषण, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, या संपादकांचा आपण सुद्धा धन्यवाद मानलं पाहिजे की आपल्यासाठी इतका छान अभ्यासक्रम यांनी या ठिकाणी संपादित केलेला आहे आणि शब्दालय प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे पुढे जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेचं मराठी अभ्यास मंडळ या ठिकाणी थोडक्यात आपल्याला दाखवलेलं आहे. हे आपल्याला या पुस्तकामध्ये दिसणार आहेच. मी प्रत्येकाचं नाव या तासिकेद्वारे वाचत बसणार नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे मराठी अभ्यास मंडळ जे दिलेलं आहे, या संपूर्ण अभ्यास मंडळातील प्रत्येक प्राध्यापकाने, प्रत्येक विभाग प्रमुखांनी यावर मेहनत घेतलेली आहे आणि या मराठी अभ्यास मंडळांच्या प्रयत्नांतून हे उत्कर्ष वाटा हे पुस्तक या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी योजलेलं आहे. आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, या लेखकांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. मराठी अभ्यास मंडळातील प्रत्येक लेखकाने छान पद्धतीनं हे पुस्तक या ठिकाणी आपल्यासाठी योजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण 3 मुख्य संपादकांची नावं बघितलीच. त्याचबरोबर माननीय डॉक्टर दिलीप पवार सर, जे मराठी विभाग प्रमुख आहेत KTHM महाविद्यालय गंगापूर रोड नाशिकचे, त्यांचा सुद्धा यामध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आत्ताच यावर्षी नव्याने जे मराठी विभाग प्रमुख झालेले आहेत, जे राष्ट्रीय सेवा योजनेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संचालक सुद्धा आहेत डॉक्टर प्रभाकर देसाई सर, हे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये आपला मोलाचा वाटा दिलेला आहे. ते सुद्धा या मराठी अभ्यास मंडळामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर संजय कुमार कोळी, जे फर्ग्युसन महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आहेत, त्यांचा सुद्धा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर बाकी प्राध्यापकांची नावं सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या अभ्यास मंडळांमधील लेखकांचा या पुस्तकामध्ये खूप मोलाचा वाटा आहे, म्हणून मला या ठिकाणी हे सांगणं गरजेचं वाटलं. त्याचबरोबर निमंत्रित तज्ज्ञांची या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत. प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे सर असतील, डॉक्टर एकनाथ पगार सर असतील, डॉक्टर सुधाकर शेलार, त्याचबरोबर डॉक्टर दिलीप कसबे, या सर्व लेखकांचा, सर्व प्राध्यापकांचा यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष वाटा या पुस्तकातून आपल्याला आपला उत्कर्ष साधावा, आपण कसा साधावा यासाठी या लेखकांनी मेहनत घेतलेली आहे, जी आपला उत्कर्ष घडवून आणणार आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांना तुमच्या वतीनं मी या ठिकाणी आभार देतो की आपल्याला इतक्या छान विचार या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर त्यांनी आणलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये आपण काय बघणार आहोत, या पुस्तकाचा परिचय जर आपण करून या ठिकाणी घेत आहोत, तर या पुस्तकामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावयाचं आहे, या पुस्तकामध्ये नेमका कशाचा समावेश केलेला आहे. फक्त प्रथम सत्रासाठी जर हे पुस्तक आपल्याला दिलेलं आहे, तर त्या पुस्तकामध्ये नेमका आपल्याला कशाचा अभ्यास करावयाचा आहे ते आपण सुरुवातीला या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये 2 भाग केलेले आहेत. अनुक्रमणिका या ठिकाणी आपण बघत आहोत, त्यामध्ये भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 असे 2 भाग या ठिकाणी केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये एकूण 4 पाठ म्हणजे 4 लेख वेगवेगळे या ठिकाणी दिलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये 6 लेख किंवा 6 पाठ त्या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला.
आणि अशा एकूण 10 पाठांचा 10 लेखांचा आपल्याला या सत्रामध्ये अभ्यास करावयाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामधील अनुक्रमणिकेमध्ये दिलेले पहिल्या एका भागामधील 4 घटक कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। पहिला महत्त्वाचा घटक जो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या भाषणावर आधारित लेख या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। त्यांनी जे भाषण केलेलं होतं ते भाषण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष वाटा या लेखसंग्रहात एकूण कशाचा समावेश केलेला आहे ते काही संपादकांनी संपादकीय यामध्ये आपल्याला थोडक्यात दिलेला आहे। संपादक आपले असं म्हणतात की उत्कर्ष वाटा या लेखसंग्रहात भाषण, लेख आणि चरित्र, आत्मचरित्रपर कथने सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली आहेत। म्हणजे एकूण 10 घटकांचा जो आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत त्यामध्ये फक्त आपल्याला लेखच दिलेले नाही, तर यामध्ये आपल्याला या संपूर्ण लेखसंग्रहांमध्ये भाषणे आहेत, लेख आहेत आणि त्याचबरोबर चरित्र, आत्मचरित्रपर कथने सुद्धा यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, विविध जीवन क्षेत्रांतील उत्कर्ष वाटा शोधण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। कर्तृत्ववान व्यक्तींच्या विकासदर्शक आणि प्रेरक कृती विचारांचा मागोवा या लेखसंग्रहातून घेतला आहे। समकालीन जीवन व्यवहारात या उत्कर्ष वाटा आपल्याला दिशा देतील असा विश्वास संपादकांना सुद्धा या ठिकाणी वाटत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संपादक असं म्हणतात की विविध जीवन क्षेत्रांतील उत्कर्ष वाटा शोधण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कर्ष आपण कसा साधायला हवा यासाठी तो उत्कर्ष वाटा शोधण्याचा प्रयत्न थोडक्यात संपादकांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या विकासदर्शक आणि प्रेरक कृतींचा आणि विचारांचा मागोवा या लेखसंग्रहांमधून या ठिकाणी घेतलेला आहे, जो आपल्याला आपल्या करिअरमध्ये, आपल्या भविष्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे। आणि समकालीन जीवन व्यवहारामध्ये हे उत्कर्ष वाटा हे पुस्तक आपल्याला नक्की दिशा देईल असं संपादकांना या ठिकाणी विश्वास वाटतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे वेगवेगळे घटक पाठ या ठिकाणी दिलेले आहेत, लेख दिलेले आहेत, त्यांचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊया। याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या तासिकेपासून सुरू करणार आहोतच, परंतु ही अनुक्रमणिका थोडक्यात समजून घेऊया की आपल्याला एकूण 10 कोणकोणते लेख यावर्षी या सत्रामध्ये या पुस्तकाद्वारे अभ्यासावयाचे आहेत। तर पहिला महत्त्वाचा लेख जो या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा, हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं भाषण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। आणि बडोद्याचे जे महाराज आहेत सयाजीराव गायकवाड हे एक प्रजाहित दक्ष आणि लोककल्याणकारी राजा म्हणून सुद्धा ओळखले जायचे। त्यांनी शेतीविषयक जे काही वेगवेगळे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा आढावा आपण त्यांच्या या भाषणाद्वारे, या लेखाद्वारे नक्की बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा लेख या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे केली पण शेती, आणि याचे लेखक आहेत विनायक पाटील। विनायक पाटील यांचा हा लेख आहे आणि ते गेली 60 वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्यरत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा एक लेख ज्यावेळी बघू त्यावेळी आपण तो लेख बघत असताना त्या लेखकाचा परिचय सुद्धा प्रत्येक वेळी करून घेणार आहोत। त्यामुळे आत्ता फक्त आपल्याला कोणकोणते पाठ, कोणकोणते लेख अभ्यासायला आहेत त्याची शीर्षकं आणि लेखकांचं नाव एवढंच याद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा लेख या ठिकाणी जो दिलेला आहे तो विवेक सावंत या लेखकांचा, यांच्या ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखामधून आपल्याला भविष्यातील नेतृत्व कसं असावं याचा वेध घेतला गेलेला आहे। म्हणजे आपण मलपृष्ठावर दिलेला संदेश त्या ठिकाणी वाचला, त्यामध्ये आपल्याला नेतृत्व गुण कसा आत्मसात करावं हे दिलेलं होतं। आणि या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतल्यावर आपल्याला यातील काही विचार, मार्गदर्शन नक्कीच होईल असं सुद्धा मी सुरुवातीला म्हटलं। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानयुगामध्ये नेतृत्व कसं असायला हवं, ज्ञानयुगातील नेतृत्व या विवेक सावंत यांच्या लेखामधून आपल्याला नेतृत्व हे कसं असायला हवं, भविष्यामध्ये आपलं नेतृत्व कसं असायला हवं याचा वेध या लेखाद्वारे घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर पुढचा जो लेख आहे तो राजेश मंडलिक या लेखकांचा लेख या ठिकाणी दिलेला आहे। चला जरा काम करू हा लेख आपल्याला बघायचा आहे। राजेश मंडलिक हे व्यवसायाने एक अभियंता आहेत, इंजिनियर आहेत आणि त्यांनी नोकरी सोडून व्यवसायाची वाट धरली आणि आपला व्यवसाय त्यांनी यशस्वी करून दाखवला। त्यांची अफाट मेहनत, जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर मंडलिकांनी स्वतःचा आणि आपल्या कंपनीचा कसा उत्कर्ष साधला हा त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि त्यांच्या विचारांचा आढावा आपण या चला जरा काम करू या लेखाद्वारे घेणार आहोत।
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जो मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं 2 भाग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, त्यामधील दुसरा भाग जो आहे, या दुसऱ्या भागामधील हे 6 लेख आणि 6 लेखक या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 2 मधील हा जो 5व्या क्रमांकावरील लेख आहे, मन्वंतर घडविणारी पत्रकारिता, गंगाधर पानतावणे हे त्याचे लेखक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या भागामध्ये जे काही लेख तुम्हाला दिलेले आहेत ते थोडक्यात चरित्र आणि आत्मचरित्रपर लेखांचा यामध्ये विचार केला गेलेला आहे. म्हणजे भाग क्रमांक 2 मध्ये हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत शरद जोशी, त्याचबरोबर मन्वंतर घडवणारी पत्रकारिता, मग हे कोणाच्या जीवनावर आधारित आहे हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बीजमाता राहीबाई पोपेरे, बीबीजींची यशोगाथा, प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नयनालाल किदवई, या पद्धतीचे जे लेख आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये चरित्र आणि आत्मचरित्रपर लेखांचा या ठिकाणी विचार केला गेलेला आहे भाग क्रमांक 2 मध्ये. तर मन्वंतर घडवणारी पत्रकारिता हा गंगाधर पानतावणे यांचा लेख आहे आणि या लेखामध्ये डॉक्टर पानतावणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगळ्या पैलूची आपल्याला या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या विचारांवर प्रभाव यामध्ये टाकलेला आहे. त्यामुळे या लेखाचा अभ्यास आपण सविस्तर पद्धतीने नंतर करणार आहोतच. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा लेख जो दिलेला आहे तो म्हणजे शरद जोशी यांचं योगदान. मग शरद जोशी यांचं योगदान हा वसुंधरा काशीकर भागवत यांचा लेख आहे आणि या लेखामधून आपल्याला काय बघायचं आहे, तर या लेखामधून आपल्याला शरद जोशींचं योगदान बघायचं आहे. शरद जोशींनी यांचं कार्य हे वेगवेगळ्या स्वरूपातील आहे, बहुविध अशा स्वरूपाचं त्यांचं कार्य आहे. मग अभ्यासाला कृतीची जोड देणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये ते अग्रस्थानी आहेत आणि त्यांनी भारतातील दारिद्र्याचं कारण हे शेतकरी आणि शेतीचे सर्वप्रथम मांडून एकाच शेतीचे शोषण आहे हे प्रथम त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनी मांडली आणि या एकाच देशामध्ये हे 2 वर्ग अस्तित्वात आहे हे स्पष्ट सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केलं. आणि त्यामुळे शरद जोशींचं काय काय योगदान आहे हे वसुंधरा काशीकर भागवत यांनी लिहिलेल्या लेखाद्वारे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पुढचा लेख म्हणजे बीजमाता राहीबाई हा अक्षरा चोरमारे यांचा लेख या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीजमाता राहीबाई पोपेरे ज्या आहेत त्यांना बीजमाता का म्हटलं गेलेलं आहे, त्या यांना स्वानुभवातून देशी बियाणांचं महत्त्व कशा प्रकारे उमजलं आणि पुढे त्यांनी काय काय स्वरूपात कार्य केलेलं आहे याचा आढावा आपण या लेखामध्ये बघणार आहोत. आणि त्याचे लेखक आहेत अक्षरा विजय चोरमारे, लेखिका. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील लेख आहे तो म्हणजे बीव्हीजीची यशोगाथा. हा रश्मी बन्सल यांचा लेख सचिन चोंभे यांनी अनुवादित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीव्हीजीची यशोगाथा हा लेखिका रश्मी बन्सल यांनी लिहिलेला लेख आहे आणि त्याचं अनुवादित तो करण्यात आलेला आहे. अनुवादक त्याचे जे आहेत ते सचिन चोभे हे आहेत. आणि या पाठामध्ये काय काय दिलेलं आहे, बीव्हीजीची यशोगाथा कशी आहे, बीव्हीजी म्हणजे काय आहे, बीव्हीजीचा फुल फॉर्म कोणता, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या लेखामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा लेख या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नयनालाल किदवई या सुमन वाजपेयी यांच्या लेखाचा ज्योती नांदेडकर यांनी जो अनुवाद केलेला आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नयनालाल किदवाई या ज्या आहेत या कॉर्पोरेट क्षेत्रात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या महिला आहेत. अशा अतिशय बुद्धिमान असणाऱ्या किदवाई यांनी उत्कर्ष साधताना काही तत्वे स्वीकारली. यश आणि अपयश हे जीवनातील 2 सत्य आहेत, त्यांच्याविषयी अंगी सहनशीलता असणं आवश्यक आहे हे सुद्धा तत्व त्यांनी स्वीकारलं. आणि त्यांनी कोणत्या स्वरूपात कार्य केलं, कोणत्या क्षेत्रात कार्य केलं, ते प्रभावशाली कॉर्पोरेट महिला कशा प्रकारे झाल्यात याचा थोडक्यात आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत. त्याच्या लेखिका ज्या आहेत त्या सुमन वाजपेयी या आहेत आणि त्याचबरोबर त्याचे अनुवादक जे आहेत ते ज्योती नांदेडकर आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामधील उत्कर्ष वाटा या अभ्यास पुस्तकामधील भाग क्रमांक 2 मधील शेवटचा जो लेख आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, निलिमा मिश्रा यांनी लिहिलेला हा लेख आहे मार्ग शोधताना. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्ग शोधताना या लेखामध्ये तुम्हाला थोडक्यात काय दिलेलं आहे, तर या लेखातून निलिमा मिश्रा यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाची कहाणी या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे थोडक्यात मी सुरुवातीला तुम्हाला जे म्हटलं की या भागामध्ये आपल्याला चरित्र आणि आत्मचरित्रपर लेखांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर थोडक्यात निलिमा मिश्रा यांनी स्वतःचा आत्मचरित्रपर लेख या ठिकाणी दिलेला आहे मार्ग शोधताना.
आणि त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी त्यांनी याद्वारे सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण लेखांचा अभ्यास आपण या पुस्तकाद्वारे करणार आहोत. आपण सर्वांनी याचा छान पद्धतीनं अभ्यास करायलाच हवा. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 10 लेख या ठिकाणी दिलेले आहेत, तर या 10 लेखांमधून आपण उत्कर्षाच्या वेगवेगळ्या वाटा बघणार आहोत. त्यामधून आपल्याला हाती काही तथ्य आहेत, त्यांची उजळणी करीत असताना आपल्या हाती सुद्धा काहीतरी येत असतं आणि ही उजळणी आपल्याला करून घ्यायची आहे. आपला उत्कर्ष साधण्यासाठी वारंवार आपल्याला हे लेख वाचायचे आहेत, यातील विचार आत्मसात करायचे आहेत. ते फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे ठरणार नाही, तर ते आपल्या आयुष्याच्या, जीवनाच्या, करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे लेख या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ज्यामधून छान असे विचार मांडलेले आहेत, जे आपल्याला मार्गदर्शकपर ठरणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याद्वारे आपल्याला सध्याच्या काळामध्ये स्वयंशिस्त, स्वच्छता, प्रामाणिकपणा यांना जे महत्त्व दिलं जातं, त्याचबरोबर कार्यसंस्कृती ही सुद्धा आपल्या चारित्र्याचा भाग झालेली आहे. हे राजेश मंडलिका यांनी या ठिकाणी जे स्पष्ट केलेलं आहे ते आपण यामध्ये त्या चला जरा काम करू या लेखामध्ये सुद्धा अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने शेतकरी, सहकार, पत्रकारिता, परंपरागत ज्ञान संग्रहण आणि त्याचबरोबर ज्ञानसत्ता, ग्रामोद्योग, मोठी औद्योगिक व्यवस्थापने, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय उद्योजकता अशा विविध जीवन क्षेत्रात कर्मयोग साधणाऱ्या विचारवंतांच्या वाटचालीचा वेध या ठिकाणी घेतला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे 10 लेख बघितले, या 10 लेखांमधील प्रत्येक लेखक असो किंवा ज्यांचे विचार त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते प्रत्येक जण हा वेगवेगळ्या क्षेत्रातील आहे. मग तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की शेतकरी असो, सहकार असो, पत्रकारिता असो, परंपरागत ज्ञान संग्रहण असो, ज्ञानसत्ता असो, ग्रामोद्योग असो, मोठी औद्योगिक व्यवस्थापन असो, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय उद्योजकता अशा विविध जीवनाच्या क्षेत्रांमध्ये कर्मयोग साधणाऱ्या विचारवंतांच्या वाटचालीचा वेध थोडक्यात या पुस्तकामध्ये घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचा परिचय करून घेताना जर आपल्या एवढ्या गोष्टी क्लिअर होत असणार आहेत, एवढे विचार आपल्याला याद्वारे मिळणार आहेत, तर निश्चितच हे पुस्तक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. हे अभ्यास पुस्तक प्रत्यक्षात येताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय डॉक्टर कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, माननीय उपकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, त्याचबरोबर माननीय कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर विजय खरे, सर्व अधिकार मंडळे, मराठी अभ्यास मंडळातील सर्व सदस्य आणि उपसमितीतील निमंत्रित तज्ज्ञ, सर्व लेखांचे लेखक, त्यांचे प्रकाशक आणि शब्दालय प्रकाशन यांचं सहकार्य संपादकांना मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे संपादकांनी या मान्यवरांचं कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी आभारसुद्धा संपादकीय या लेखामधून थोडक्यात केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी हे विचार निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत आणि म्हणूनच आपण सुद्धा या तासिकेद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या आमच्याकडून आपण सुद्धा या लेखकांचा आभार मानूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण पुस्तकाचा, अभ्यास पुस्तकाचा आपण सर्वांनी निश्चितच चांगला अभ्यास आपण कराल अशी मी आशा व्यक्त करतो. आपली सुरुवात ही मागच्या तासिकेपासून झालेली आहे. आपण आपला अभ्यासक्रम बघितला, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, विषयांची नावं बघितली, अंतर्गत मूल्यमापन कसं केलं जाणार आहे हे बघितलं. आपल्याला यावेळेस अभ्यास पुस्तक जे अभ्यासायला आहेत, या पुस्तकाचा आपण मलपृष्ठ असो, मुखपृष्ठ असो, त्यामधील अनुक्रमणिका असो, कोणकोणते भाग आहेत, कोणकोणते लेख, कोणकोणती भाषणं यावेळी दिलेली आहे, या सर्वांचा अभ्यास आपण आज केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला प्रथम सत्रासाठी जे 2 घटक दिलेले आहेत, पहिला घटक हा निबंध लेखन आहे, तो 15 गुणांसाठी, आणि दुसरा घटक हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे अभ्यास पुस्तक उत्कर्ष वाटा. तर मला आपल्याला यावेळी हेच सांगायचं आहे या तासिकेद्वारे की निबंध लेखन आपल्याला लहानपणापासून परिचित आहे, त्यावर आधारित आपण आपल्या तासिका घेणार आहोतच. त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याची संकल्पना नेमकी काय आहे, त्याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत निबंध लेखनाची, निबंध कसा लिहिला गेला पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे, शेवट कसा केला पाहिजे, समारोप, त्याचबरोबर मध्य कसा केला गेला पाहिजे, या संपूर्ण निबंध लेखनाचं तंत्र नेमकं कोणतं आहे, निबंध लेखन हे शास्त्र कसं आहे, कला कशी आहे, त्यामध्ये कोणते विचार मांडणं आवश्यक असतं, निबंध लेखनाचे प्रकार कोणते आहेत, कोणत्या प्रकारात काय लिहिलं गेलं पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास आपण निबंध लेखनाचा अभ्यास करताना करणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला आपल्याला याद्वारे हेच सांगायचं आहे की सुरुवातीला आपण या अभ्यास पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर आपण निबंध लेखनाकडे वळणार आहोत. कारण सर्वात जास्त गुण FY BComला असताना आपल्याला या अभ्यास पुस्तकाला, उत्कर्ष वाटा या पुस्तकाला आहे आणि त्याचमुळे आपण या पुस्तकावर सुरुवातीला भर देणार आहोत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.
पुढच्या तासिकेमधून पासून आपण एक एक लेखाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत आणि यावेळी ही तासिका संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपला अभ्यास निश्चितच आपण चालू ठेवाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण अजूनही आपलं हे तुमच्या मराठी विषयाच्या शिक्षकाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण नक्कीच सबस्क्राईब करावं अशी मी याद्वारे आपल्याला विनंती करतो. आणि गुगल क्लासरूमला आपण प्रति अटेंडन्स रोज लावत जा आणि आपल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या तासिका यासुद्धा रोज सुरू असणार आहेत. आपल्याला काही शंका असल्यास, काही अडचण असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधू शकतात, कधीही संपर्क साधू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझा मोबाईल क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, चलभाष क्रमांक आपल्या प्रत्येकाकडे आहेच. ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल त्यांनी माझा चलभाष क्रमांक आत्ताच लिहून घ्या, 95 61 62 62 99 9561626299. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आपण प्रत्येकाने जर काही अडचण असल्यास, काही शंका असल्यास, आपल्या तासिकेमध्ये काही सुधारणा करायची असल्यास माझ्याशी आपण प्रत्येकजण संपर्क साधू शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आणि या तासिकेला आपण जो सुविचार बघणार आहोत, मागच्या तासिकेलाही आपण एक सुविचार बघितला, प्रत्येक तासिकेमध्ये आपण एक सुविचार बघणार आहोत. या तासिकेमध्ये आपण आत्ता सुविचार बघणार आहोत, तो म्हणजे हा सुविचार या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपण आपल्या तासिकांना अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. पाणी सतत वाहत असतं, कधी नदीतून, कधी झऱ्यातून, तर कधी चारीतून. विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा प्रवाह हा नेहमी वाहता असतो. पाणी ही कसं असतं, पाणी सतत वाहतं असतं, कधी नदीतून, कधी झऱ्यातून, तर कधी चारीतून. पाण्याच्या सतत वाहण्यामुळे त्याला नवनवीन मार्ग सापडतात. तसेच आपणही आपल्या स्वप्नांसाठी पाण्यासारखं वाहत राहिलो तर नक्कीच आपल्यालाही आपल्या स्वप्नांसाठी यशाचे नवनवीन मार्ग सापडतील. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. त्या विचारामध्ये आपल्याला थोडक्यात असं सांगितलं आहे की पाणी ज्याप्रमाणे सतत वाहत असतं, मग ते कुठूनही वाहतं, कधी नदीतून, कधी झऱ्यातून, तर कधी चारीतून. त्याचबरोबर पाण्याच्या या सतत वाहण्यामुळे त्याला नवनवीन मार्ग सापडत असतात. या नवनवीन मार्ग सापडल्यानंतर तसंच आपण सुद्धा आपल्या स्वप्नांसाठी पाण्यासारखं सतत वाहत राहिलं पाहिजे. जर आपण सुद्धा पाण्यासारखं सतत वाहत राहिलो तर नक्कीच आपल्यालाही आपल्या स्वप्नांसाठी यशाचे नवनवीन मार्ग हे निश्चितच सापडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण जो सुविचार बघितला होता ते सुरुवात चांगली केली पाहिजे, फळं आपल्याला आपोआप मिळतात असं मी सांगितलं होतं. आणि यामध्ये आपल्याला मी एवढंच सांगेल की पाण्यासारखं आपण स्वतःला त्या कामामध्ये झोकून द्या आणि सतत वाहत राहा. आपला प्रवाह हा इतरांपेक्षा वेगळा गेला तरी तो प्रवाह आपला चालू ठेवा, परंतु पाण्यासारखं सतत वाहत राहा. जे काम आपल्या समोर आलं ते करत राहा, जो अभ्यास आपल्याला करावा लागेल तो अभ्यास करत राहा. निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. नक्कीच आपल्यालाही आपल्या स्वप्नांसाठी यशाचे नवनवीन मार्ग हे आपोआप त्या ठिकाणी खुले होतील आणि नवनवीन मार्ग आपल्याला सापडतील. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.